खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999। मी आता भांबुरवाडी ते भांबुरवाडीची साक्षी चिंतामण भांबुरे आता 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र पोलिसात निवड झालेली आहे साक्षीची। आत्ता मी चिंतामण भांबुरे यांच्या घरी आहे। साक्षी हे असं उदाहरण आहे की आपण जर मनावर घेतलं तर विचार केला तर कुठल्याही संकटाला तोंड देऊन आपल्याला हवं ते करू शकतो आणि ती स्वप्न पूर्ण करू शकतो जी आपण पाहिलेली आहेत। चिंतामण, काय म्हणाल? आज तुमची मुलगी पोलीस झाली आहे, मुंबई पोलिसात तिची निवड झालेली आहे, काय म्हणता? बोला बोला। काय शिक्षण दिलं मी, मला काम केलं, आपलं शिक्षण, मला इच्छा होती की पोलीस बनावं, बाकी काय। आम्ही तुम्हाला आधीपासून ओळखतो, पाहतो, कधी विचार केला होता की तुमची मुलगी पोलिसात जाईल, दोन्ही मुली एवढ्या चांगल्या शिकतील? कारण तुम्ही स्वतः कधी शिक्षण घेतलेलं नव्हतं, तुम्हाला ते मिळालं नाही ना, मला शिक्षण मिळालं नाही म्हणून त्यांना शिकवलं मी, म्हटलं आपली जिद्द अशी की त्यांना मोठं करायचं। चिंतामण भांबुरे यांचे आई वडील त्यांच्या लहानपणीच गेले, मात्र तरी पण चिंतामण हारले नाही आणि त्यांनी त्यांच्या लग्नानंतर गेली अनेक वर्ष आम्ही त्यांना पाहतोय। कदाचित राजगुरुनगरचा तो प्रत्येक माणूस त्यांना ओळखत असेल जो बाजारपेठेत दत्त संतोष भवनमध्ये चहा प्यायला जातो आणि एका जोरात आवाज देतो, मामा मला एक स्पेशल। ते हे मामा ज्यांचा चहा पिल्याशिवाय आमचा दिवस जात नाही। आपण आता साक्षीशी बोलूयात। साक्षी, काय म्हणशील? तू पोलीस झाली आहेस, त्याचा आनंदच आहे, आनंद तर आहेच नक्कीच। नाही, राहू दे हरकत नाही, त्याचा आनंद नक्की आहेच। मला जे काय करायचं होतं ते माझ्या मम्मी पप्पांसाठी करायचं होतं, कारण लहानपणापासून म्हणजे माझ्या पप्पांना शिक्षण भेटलं नाही, त्यामुळं त्यांची अशी इच्छा होती की मी काहीतरी करायला पाहिजे आणि मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं। त्यात किती अडचणी आल्या तरी मी ठरवलं होतं ते करणार म्हणजे करणारच। संकट बरीच येतात, मात्र जगात अवघड असं काही नाही, त्याबद्दल काय म्हणशील? तुला हे इन्स्पिरेशन कसं मिळालं? तुझे नेमके या क्षेत्रातील गुरु कोण की ते म्हणाले की तुला आता पोलीस बनायला हवं आणि हे तू करू शकशील? मी जेव्हा हे ठरवलं की मला पोलीस व्हायचं तेव्हा आमचे गुरु म्हणजे योगेश मोहिते सर, त्यांनी मला इन्स्पायर केलं की तू करू शकते साक्षी, तुला हे केलं पाहिजे, तुझ्या घरची परिस्थिती अशी, तू केलं पाहिजे, त्यासाठी त्यांनी मला खूप इन्स्पायर केलं। याच्यानंतर तुझी काय काय स्वप्न आहेत? मला ह्यानंतर म्हणजे ह्याच पोस्टवर नाही राहायचं, मला डिपार्टमेंटलमध्ये PSI IPS मी याची नक्कीच तयारी करेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण किती म्हटलं तरी जात कधी जात नसते, त्यालाच जात म्हणतात। ओपन कॅटेगरीमधून पोलीस झालीस, त्या बाबतीत काय म्हणशील? म्हणजे कसं असतं, आपली जे मराठी समाज आहे किंवा त्यांना आहे ना कायमच जास्त मार्क स्ट्रगल म्हणजे याच्यानुसार स्ट्रगल असतोच कायम, थोड्या वेळनं राहणं किंवा मागच्या वेळेस पण माझे 1 मार्काने वेटिंगला राहिलं होतं, याच्यामुळेच पण मी ह्यावेळेस ठरवलं तर काही करायचं पण ह्या ओपनमधूनच सिलेक्शन करायचं। साक्षीच्या आई आपल्यासोबत आहेत, आपण साक्षीच्या आईंसोबत बोलू। वहिनी, काय म्हणाल? तुमची पोरगी पोलीस झाली, आम्हाला म्हणजे एवढी इच्छा होती की मुलींनी खूप शिकावं, त्यांनी काहीतरी अधिकारी बनावं आणि शिवाय कसं असतं, आपण जे मुलांसाठी करतो ते मुलांनी पण चीज करून दाखवलं पाहिजे, ते माझ्या मुलींनी करून दाखवलं। कसं असतं, आपल्याला आपल्या मुलांचं कधी हे नाही वाटत आहे का, अभिमान वाटतो आपल्या मुलांचा। मुलांनी जगामध्ये मुलं चाललेत, चिंतामण भांबुरे चाललेत असे नाही का, साक्षी श्रद्धाचे पप्पा चाललेत, ते पुरी चालल्या तर लोकांनी म्हणलं पाहिजे, बघा ते पुरी चालले, ते चिंतामणच्या पुरी चालले, ते अशी लोकांना अभिमान वाटला पाहिजे। रस्त्यावरून जाताना जेव्हा चिंतामण भांबुरे जात असतील किंवा ते जेव्हा रस्त्यावरून जातात तेव्हा असं म्हणायला लोकांनी हवं की ते चिंतामण भांबुरे नाही चालले तर साक्षी आणि श्रद्धाचे पप्पा चालू आहेत। हा जो शब्द होता ना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांनी अनुभवायला हवा, कारण एका छोट्याशा घरात राहून प्रचंड कष्ट करून पुढे जाणं हे सोपं नसतं। साक्षी आणि श्रद्धाचे बंधू आपल्या सोबत आहेत, काय म्हणाल? तुमच्या पुतण्या तुमची बहीण आहे का? सॉरी, तुमची बहीण लहान पुतणी पोलीस झाली आहे, काय म्हणाल? चिंतामण आमचे चुलते आहेत, लहानपणापासून त्यांचं म्हणजे लहानपणीच आई वडील नसल्यामुळं कष्टातून त्यांनी सगळं उभं केलं। ही भावनिकता सोपी नसते, ही भावनिकता अचानक येत नाही, ही भावनिकता अचानक आणता सुद्धा येत नाही। या मुलांचं, या 2 बहिणींचं उदाहरण घेऊन
प्रत्येक मुलाने पुढं जायला हवं आणि आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करायला हवं. मात्र त्या जेव्हा रस्त्यात त्याचे आईवडील जेव्हा रस्त्यातून जात असतील तेव्हा प्रत्येकाने सांगावं की हे मात्र त्या मुलांचे आईवडील जेव्हा रस्त्यावरून जात असतील तेव्हा लोकांनी म्हणावं की हो, हे साक्षी श्रद्धाचे वडील आहेत, किंवा जी कोणी मुलं असतील त्यांनी हे स्वप्न उराशी बाळगावं आणि आपापलं शिक्षण पूर्ण करून मोठा अधिकारी व्हावं. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. 1972 पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन, राजगुरुनगर. संगम कलेक्शनचा वादा 101% ग्राहकांचा फायदा. नवीन वर्षांची नवीन सुरुवात, 15 ते 60% भरघोस सूट. तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन, राजगुरुनगर.